गुड मॉर्निंग. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि कुठे आहोत माहिती आहे? मस्त अशी पहाट सकाळची, तेही माझ्या माहेरची. एकदम अगदी सकाळचे 6:30 वाजलेत आणि हे पहा किती मस्त सूर्यकिरण आलेत आणि आम्ही चाललेलो काजू गोळा करायला. हे शेवटचे काजू आहेत, म्हणजे आता आणखी 8 दिवसानंतर काजूचा सीझन संपणार. तसं खूप जणांचा संपलासुद्धा, पण आमचे थोडेफार काजू आहेत जे अजूनही धरतात आहेत, म्हणजे लास्ट काजू आहेत. तर तसं आम्ही जाण्यासाठी निघालो. अगदी पहाटे 6:30लाच निघालो, कारण नंतर तसं ऊन चढत जातं ना, तसा त्रास होतो. आणि आमचे काजू कसे आहेत माहिती आहे? आम्ही या डोंगरावर राहतो आणि काजू पुढच्या डोंगरावरती, म्हणजे एक डोंगर उतरून खाली उतरायचा, त्यानंतर नदी क्रॉस करायची आणि त्यानंतर दुसरा डोंगर चढायचा. तर हे बघा, पप्पा पुढे चालतात आहे, मी पाटणा चालते, कारण मला रस्ता माहिती नव्हता. मी खूप वर्षाने चाललेली इकडे. आणि किती बघा घनदाट जाळी आहे, अगदी जंगल आहे. आणि ही पहा, ही मागच्या साईडला जी कोरडी झाली ना, ती नदी होती. आणि हा आमचा गडगा म्हणजे बांध आमच्या शेतीचा. तर हे पप्पा चाललेले पाणी आणायला, कारण 1-2 झाडांना पाणी घालायचं होतं, म्हणून ते पुढे जरा जे काय नदीच्या ठिकाणी तळं थोडंसं डबकंसं असतं, तिकडनं ते पाणी घेऊन येणार होते आणि आम्ही वरती जाणार होतो. तर इथून पुढे आमची काजूची बाग सुरू होते डोंगरावर, अगदी खालूनच सुरू होते. तर हे पहा, आम्ही पुढे चाललो. हा आमचाच गडगा आहे शेताचा, पण साईडने चाललेलो. नंतर तिथून जिकडून आतमध्ये जाण्यासाठी एंट्री आहे, तिथून आम्ही आतमध्ये जाणार. तर हे पहा, ही आमची काजूची बाग. आणि ही तुम्हाला दिसत असतील तर बघा, मस्त काजू अजूनही लागलेले आहेत. खूप जणांचे संपले, पण आमचे अजूनही आहेत. तर हे पहा, हे येल्लो कलरची बोंड होते आणि हा काजूचा नंबर होता 7 नंबर, म्हणजे छोट्या काजू मोठ्या काजू असे असतात. तर हे पहा, मी 1-2 जे झाडावरचे काजू होते ते तोडले, अगदी आनंदी उत्साहाने तोडलेले. अगदी खूप अशी, म्हणजे ती लहान मुलं कशी उड्या मारतात तशा हिशोबाने माझं काहीतरी चालू होतं इकडे. आणि हे काजू मी तोडत होती. त्यानंतर आत्ता खरी मजा सुरू होते. कारण काय झालं माहिती आहे? त्याआधी बघा, हे हिरवे काजू, म्हणजे हे भाजीचे काजू. त्यानंतर काय झालं, हे जे मी जेवढ्या उत्साहाने वरचे काजू तोडले, त्यानंतर ज्या झाडीत जी घुसली काजूच्या खाली, ते मला कळलंच नाही मी कुठे चालली आणि कुठे हे करते. कारण वाकून कंबर अगदी माझी गुडघे, पाठ सगळं असं हे झालेलं ना, मी काय सांगू शकत नाही तुम्हाला की किती दुखत होतं. म्हणजे अगदी झाडावरचे काजू जेवढ्या मी आनंदाने तुम्हाला दाखवले, तेवढंच माझी हालत खराब झालेली. हे पहा, मी काजू अगदी त्या बिळातून कसे शोधून आणतात तशा प्रकारे शोधून आणलेले. आणि जर माझा अवतार तुम्ही जर बघितलं असतं ना, तर हा बघा माझा अवतार पूर्ण घामाने लथपथ झालेला. पूर्ण मी घामाने भिजलेली, कारण खाली वाकूनच फक्त काजू जमा करायचे होते. वरती झाडाकडे बघण्याचा संबंधच नव्हता. फक्त काजू जमा करायचे होते खाली पडलेले. आणि अगदी वाकून बसून हेच प्रकार चालू होते. आणि आमची कशी उतारावरती शेती असल्यामुळे ना, सपाट भाग पण नाही, अगदी हळूहळू पाय लावून काजू उचलायचे होते. आणि त्यामध्ये पण बरेच काजू आधी 2 दिवस 3 दिवस आधी पडलेले, त्यामुळे ती बोंड पण खराब झालेली होती. अगदी त्याला बोंड चढतात, त्यामुळे कीड लागते. तर हे मी एका साईडला सगळे काजू जमा केले आणि मी सोलायला बसली. सोलायला म्हणजे बोंड बाजूला काढून टाकली आणि काजू वेगळे ठेवले. त्यामध्ये पण रेड कलरचे काजू, म्हणजे तो 4 नंबरचा काजू आहे, तो वेगळा जातो. येल्लोवाला काजू असतो तो 7 नंबर. थोडी काजू त्याची मोठी असते, ती वेगळी जाते. त्यानंतर हे बघा, हे रतांबे. कविशला कोकम ज्यूस फार आवडतो, त्यामुळे मी विचार केला थोडेसे तरी रतांबे घेऊन जाते आणि मी त्याचा ज्यूस बनवते. तर मी हे रतांबे तोडले. मी पूर्ण व्हिडिओ नाही दाखवला. शेवटी मग आम्ही निघालो. तर मी पप्पांना बोलले की मी हे घेते, ही पाटी आहे ती मी घेते, बाकीच्या पिशव्या तुम्ही घ्या. असं करून आम्ही निघालो. अगदी किती वाजलेले माहिती आहे? 9, 9:15च्या दरम्यान आम्ही असे निघालो, कारण ऊन चढत होतं आणि खूप भयानक गरम होत होतं. हे पहा कसा रस्ता आहे बघा. अगदी डोंगरावरनं मी आता ही खाली उतरते. हा उताराचा रस्ता आहे. एक जर पाय सरकला किंवा कुठे काय झालं तर डायरेक्ट नदीत. आधीमध्ये कुठे अडकणारच नाही, डायरेक्ट नदीत.
त्यानंतर आम्ही घरी आलो आणि भूक तर फार लागलेली. मग पप्पांनी फणस कापला आणि हा आमचा सकाळचा नाश्ता. कविची नाटकं सुरू होती. जस्ट उठला होता आणि आम्ही नाश्ता करत होतो. त्यानंतर मी जसं बोलली कविशला जे ज्यूस आवडतं त्याची आम्ही हे सुरू केली. या रतांब्यांमध्ये साखर भरून अगदी भरून ठेवायचे, बिया काढून आणि उन्हात ठेवायचे की सुंदर असा रस 4-5 दिवसात तयार होतो. तर ते आम्हीच करत होतो. पप्पा आम्हाला दाखवत होते कसं करायचं ते आणि कविश पण आम्हाला मदत करत होता. तर आम्ही हा ठेवलेला आहे रस बनवायला. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? अगदी मी खूप थकले. हे 6 ते 10 पर्यंतचाच हा व्हिडिओ आहे. त्यामध्ये मी एवढी थकली मी तुम्हाला सांगू शकत नाही. खूप थकलेली होती खरंच. जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी हॅट्स ऑफ, खरंच हॅट्स ऑफ. तर चला, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि माझ्या पेजला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. आज कविश नाही आहे बोलायला मध्ये नाही तर तो पण असतो, पण ठीक आहे चालेल. तर हे आम्ही रतांबे भरतो आहे. कविश आम्हाला बिया काढून देतो आहे आणि मी त्यामध्ये साखर भरते. हे असं एकावर एक व्यवस्थित हे मांडून ठेवायचे असतात. त्यानंतर त्याचा जो रस उतरतो प्रॉपर, छान लागतं हे. चलो बाय.